नमस्कार. आज आपण एका अ, खरंच खूप व्यथित करणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत, जी बार्शीत घडली, उपळाई रोड परिसरात. हो. 3 नोव्हेंबरची घटना आहे ही. नीलम निरफळ नावाची एक 38 वर्षांची फार्मासिस्ट. हो. दिवाळीनंतरचे दिवस होते आणि ती घरात तुळशीच्या विवाहाच्या तयारीत होती. बघूया या माहितीतून काय काय समोर येतंय. नक्कीच. ही घटना म्हणजे फक्त एक गुन्हा नाहीये. यात अनेक भावनिक आणि काय म्हणतात त्याला सामाजिक पदर पण गुंतलेले दिसतायत. बरोबर. आपण बघूया की त्या दिवशी नक्की काय झालं, खुलासा कसा झाला आणि यामागची कारणं काय असू शकतील या स्रोताच्या आधारे. हो. तर त्या दिवशीची सुरुवात म्हणजे नीलम सकाळी घरात एकटी होती, बरोबर. हो. पती कामावर आणि मुलगा शाळेत गेलेला. माहितीप्रमाणे तिने घर वगैरे आवरलं होतं. अंगणात तुळशीसाठी छोटा मंडप पण उभारला होता. नवी साडी नेसलेली, कपाळावर हळदी कुंकू, म्हणजे अगदी सणाच्या मूडमध्ये होती ती. चेहऱ्यावर एक शांत समाधान होतं, असं म्हटलंय. हो. आणि महत्वाचं म्हणजे तिने पतीला फोन केला होता. सांगितलं होतं की संध्याकाळी लवकर या म्हणून. अच्छा. तुळशीचा विवाह आज लवकर करूया, येताना साहित्य घेऊन या, उशीर करू नका. किती सामान्य वाटतो हा संवाद, नाही का? अगदी. पण नंतर जे घडलं ते पाहता हाच तिचा शेवटचा संवाद ठरला. तिला कल्पनाही नसेल की पुढे काय वाढून ठेवलंय. बरोबर. दुपारपर्यंत सगळं शांत होतं. पण मग म्हणजे साधारण 3च्या सुमारास हो. ती घरात एकटी असताना कोणीतरी घरात शिरल्याचं समजतंय. शेजाऱ्यांनी नंतर सांगितलं की कोणीतरी आलं होतं, पण त्यांना वाटलं की कोणी ओळखीचं असेल, त्यामुळे त्यांनी फार लक्ष दिलं नाही. हा ओळखीच्या व्यक्तीचा उल्लेख महत्वाचा आहे इथे. अगदी ओळखीच्या व्यक्तीचा घरात प्रवेश आणि त्यानंतर काही वेळातच हा गुन्हा, हे अनेक प्रश्न उभे करतं. घरात नक्कीच काहीतरी झटापट झाली असणार. हो. त्याचे पुरावे पण नंतर सापडले आणि व्यक्ती ओळखीची वाटल्यामुळेच कदाचित सुरुवातीला कोणाला म्हणजे संशय नाही आला. सुरुवातीला बहुतेक वाद झाला असावा. तिने मदतीसाठी आरडाओरड करायचा प्रयत्न केला असेल, पण दार बंद असल्यामुळे आवाज बाहेर गेला नाही. आणि मग काही वेळात आवाज थांबला. शांतता. स्रोतात म्हटल्याप्रमाणे त्या व्यक्तीने आधी ओढणीने तिचा गळा आवळला. बापरे. आणि त्यानंतर चाकूने चेहऱ्यावर केले. हे म्हणजे तीव्र द्वेष, सुडाची भावना, एक प्रकारचं क्रौर्य दिसतं यात. हो, जणू काही ओळखच पुसायची होती किंवा अपमान करायचा होता. अगदी. संध्याकाळी मग 5:30च्या आसपास पती बालाजी घरी आले. कामावरून परत. पण घराच्या मेन गेटला बाहेरून कुलूप होतं. हो, म्हणजे त्यांनी बेल वाजवली, हाक मारली, पण आतून काहीच प्रतिसाद नाही. सुरुवातीला त्यांना वाटलं असेल की ती मुलाला आणायला गेली असेल शाळेत. हो, पण जेव्हा ते शाळेत गेले आणि मुलगा तिथे एकटाच उभा होता, तेव्हा त्यांची चिंता वाढली असणार, कारण आई त्याला घ्यायला आलीच नव्हती. कल्पनाच करवत नाहीये त्या परिस्थितीची. ते धावत पळत घरी परत आले असतील. मग शेजाऱ्यांच्या मदतीने एका लहान मुलाला गेटवरून आत पाठवलं. हो, खिडकीतून बघायला सांगितलं. आणि त्या मुलाने जे पाहिलं ते ऐकूनच अंगावर काटा येतो. तो म्हणाला, काका, आत आई झोपलीये पण हलत नाहीये. अरे देवा. बालाजीने स्वतः खिडकीतून पाहिलं असेल आणि काय अवस्था झाली असेल त्यांची. आत नीलम जमिनीवर निपचित, खोली अस्ताव्यस्त, वस्तू विखुरलेल्या. एका क्षणात सगळं संपलं होतं. त्यानंतर मग लगेच पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलीस आले घटनास्थळी. पंचनामयात घरात झटापटीच्या खुणा स्पष्ट दिसल्या. कपडे फाटलेले, वस्तू तुटलेल्या, रक्ताचे डाग. मृतदेह तपासणीसाठी पाठवला गेला आणि ही बातमी मग वाऱ्यासारखी पसरली बार्शी शहरात. हो, पण या प्रकरणात एक अनपेक्षित वळण आलं जे तपासासाठी महत्वाचं ठरलं. म्हणजे पोलीस पुरावे गोळा करत होते, मारेकरी कोण असेल याचा शोध सुरू होता. बरोबर. कारण सुरुवातीला काहीच धागेदोरे नव्हते. आणि तेवढ्यात काही तासांनी एक व्यक्ती स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. काय सांगताय, स्वतःहून? हो, हे अगदीच अनपेक्षित होतं. आणि त्याने जे कबूल केलं, पोलीस पण चक्रावले असतील. काय म्हणाला तो? त्याने शांतपणे सांगितलं, हो, मीच केलं. तिचा खून मीच केला. आणि म्हणे त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. अरे बापरे. पश्चाताप नाही, उलट एक विचित्र थंड शांतता होती म्हणे. हो, स्रोतात तसंच नमूद केलं आहे. हे वागणं काय दर्शवतं? हे खूपच चिंताजनक आहे. म्हणजे पश्चाताप नसणं आणि ती थंड शांतता, हे एकतर टोकाची मानसिक स्थिती किंवा मग काय म्हणतात त्याला व्यक्तिमत्व विकृतीकडे पण निर्देश करतं. जणू काही त्याने काहीतरी योग्यच केलंय अशा आविर्भावात तो होता. पण या कबुलीमुळे तपासाला दिशा मिळाली. हो, मग त्याची ओळख पटली. तपासात कळालं की हा माणूस नीलमच्या ओळखीचा होता. अच्छा. पूर्वी नीलम ज्या फार्मसीमध्ये काम करायची तिथे ओळख झाली होती त्यांची. सुरुवातीला बोलणं वगैरे पण होतं त्यांच्यात.
मात्र नंतर काही काळाने नीलमला त्याच्या वागण्यात काहीतरी म्हणजे अस्थिरता जाणवली होती असं दिसतंय. हो, तिला तो धोकादायक वाटू लागला होता म्हणे. त्यामुळे तिने हळूहळू अंतर ठेवायला सुरुवात केली होती, संपर्क तोडला होता. हा तिचा स्वतःच्या बचावासाठी घेतलेला निर्णय होता. पण तो माणूस थांबला नाही. तिने संपर्क तोडल्यावर तो तिचा पाठलाग करायला लागला, सारखा फोन करून त्रास द्यायचा. अरे देवा. ही माहिती खरंच धक्कादायक आहे. पण त्याहून गंभीर गोष्ट म्हणजे नीलमने हा त्रास घरात किंवा इतर कोणाला सांगितला नाही, असं दिसतंय. हो, आणि इथे परत तो सामाजिक पैलू येतो समोर. माहितीनुसार ती नेहमी सगळं ठीक आहे असंच भासवायची. म्हणजे कदाचित सामाजिक प्रतिष्ठा, लोक काय म्हणतील ही भीती. अगदी. किंवा कुटुंबाला उगाच त्रास नको म्हणून तिने हे सगळं स्वतःजवळच ठेवलं असावं. अनेकदा असं होतं, स्त्रिया अशा परिस्थितीत एकट्या पडतात, मदतीसाठी आवाज उठवायला कचरतात. आणि मग त्या दिवशी 3 नोव्हेंबरला तो तिच्या घरी आला. नीलमने त्याला घरातून जायला सांगितलं. यावरून वाद झाला असावा. आणि मग तिने नकार दिल्यामुळे कदाचित तो अपमानित झाला असेल आणि त्या रागाच्या भरात त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. हो. आणि त्याने चौकशीत जे वाक्य उच्चारलं ते त्याच्या त्या विकृत मानसिकतेचं प्रतीक आहे. काय म्हणाला तो? तो म्हणाला, ती माझी नव्हती म्हणून जगूच नाही असं वाटलं. बापरे, काय भयानक विचार आहे हा. म्हणजे स्त्री म्हणजे कुणाची तरी मालमत्ता आहे आणि तिने नकार दिला तर तिला जगण्याचा अधिकार नाही. ही टोकाची मालकी हक्क गाजवण्याची प्रवृत्ती. दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा, निर्णयाचा काही मानच नाही. ही मानसिकता या गुन्ह्याच्या मुळाशी दिसतीये. अगदी. दुसऱ्या दिवशी पूर्ण बार्शी शहरात याच घटनेची चर्चा होती. लोक हळहळ व्यक्त करत होते. साहजिक आहे. सगळ्यांच्या तोंडी एकच वाक्य होतं, बिचारी नीलम तुळशीच्या लग्नाची तयारी करत होती आणि देवाने तिलाच नेलं. तिच्या घराच्या अंगणात तिने उभारलेला तो छोटासा तुळशीचा मंडप तसाच होता म्हणे. फुलं कोमेजली होती, पण त्यावर हळदी कुंकवाचे ताजे ठिपके अजून दिसत होते. खूपच हृदयद्रावक हे. पती बालाजी, त्यांच्या भावना तर शब्दात नाही मांडता येणार. स्रोतात जो उल्लेख आहे त्यांचा, तो मन हेलावून टाकतो. काय म्हणाले ते? ते फक्त एवढंच म्हणाले, ती म्हणाली होती, लवकर या, आज सण आहे. मी थोडा उशीर केला आणि सगळं संपलं. अरे देवा. या एका घटनेने फक्त एक जीव नाही घेतला, तर एक हसतं खेळतं कुटुंबच उद्ध्वस्त झालं. होला. एका लहान मुलाने आई गमावली, पतीने पत्नी. तर ह्या माहितीतून आपण पाहिलं की एका सणाचा आनंदी दिवसाचं रूपांतर एका भीषण शोकांतिकेत कसं झालं. एका व्यक्तीची विकृत ती मालकी हक्क गाजवण्याची मानसिकता, कदाचित सामाजिक दबावामुळे व्यक्त न झालेला त्रास आणि वेळेवर न मिळालेला संवाद किंवा मदत याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात याचे हे एक दुःखद उदाहरण आहे. अगदी. ही घटना फक्त एका गुन्ह्याची कहाणी नाहीये, ती आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जाते. कोणता प्रश्न? स्त्रिया जेव्हा धोका व्यक्त करतात, नकार देतात किंवा त्यांच्या असुरक्षिततेबद्दल बोलतात, तेव्हा समाज म्हणून आपण त्याकडे किती गांभीर्याने पाहतो. त्यांच्या आवाजाला, त्यांच्या भीतीला आपण कधी महत्त्व देणार आहोत? खरंय. प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे आणि या घटनेच्या पलीकडे जाऊन आपल्या सगळ्यांसाठी अंतर्मुख करणार आहे. नक्कीच.